रुपाली रुपाली अद्वैत रुपाली दार उघड रुपाली ही गण तुझ्याकडे कशी आली? तुम्ही गन लॉकर मध्ये ठेवता ना, लॉक करून? हा, पण ती लॉकर मधून काढली कोणी? साहेब, काय घडलं आता? साहेब मला सांगा, काय झालं आता आतमध्ये खोलीत? रुपालीबाई साहेबांनी तुम्हाला काही करण्याचा प्रयत्न केला का? त्यांनी दार का लावून घेतला आतून? आणि ती बंदूक कशी बाहेर आली? बाई साहेबांनी तुमचं जीव घेण्यास... नेत्रा रिलॅक्स रिलॅक्स. असं काहीही झालेलं नाही. तिने मला अजिबात हार्म केलं नाही. पण मग ती बंदूक बाहेर कशी आली? बंदूक तिच्याच हातात होती. तिने बंदूक माझ्या हातात दिली आणि मला म्हणाली, मला मार. तिच्यामधलं राक्षस विरोचक तिला संपवायचं आहे असं म्हणत होती. मला मुक्त कर म्हणाली या सगळ्यातून. साहेब, हे सगळं खोटं आहे. खेळी आहे ही बाई साहेबांची. मला सांगा, असं असतं तर त्यांनी दार का लावून घेतला आतून? साहेब, तुम्ही त्यांच्या बोलण्यात अडकू नका. त्या ह्या ना त्या मार्गाने तुम्हाला शब्दात अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. ह्या आधी सुद्धा त्यांनी असंच केलंय. असंच सगळं करून त्यांनी तुमचं मन वळवलंय. या वेळेला त्यांच्या शब्दाच्या जाळ्यात अडकू नका साहेब. नाही नेत्रा, नाही होणार असं. अजिबात नाही होणार. रिलॅक्स. चूक झाली माझ्याकडून. खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. मला माफ कर. खूप मोठी चूक झाली. मला माहिती होतं त्या तिजोरीमध्ये मी गन ठेवली, तरी तसाच फोनवरती बोलत बोलत बाहेर गेलो. ती तिजोरी ओपन होती. काय काय करताय? ती गन लोडेड होती. माझ्या आज मूर्खपणामुळे काय होऊन बसलं तर कळतं का तुला? पण काही झालं का? नाही ना, सगळं व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे नाही झालं ग, नाही तर खूप मोठा अनर्थ झाला असता. अनर्थ झाला असता. नाही होणार आहे. रुपाली खूप मोठा अनर्थ घडवणार आहे. तिचा आत्मविश्वास, ती प्रचंड आत्मविश्वासाने प्रत्येक डाव रचते. आजही तिने अद्वैतची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला, पण रुपाली म्हणून नाही, विरोचक म्हणून. म्हणजे पुन्हा एकदा अद्वैत रुपालीच्या सहानुभूतीच्या जाळ्यात अडकणार? नाही, असं अजिबात होणार नाही. अद्वैत साहेबांना आता सत्य माहिती आहे. त्यामुळे रुपाली बाई साहेबांची ही चाल यशस्वी होऊच शकत नाही. कधीच नाही.
माझ्यातल्या आईला जपायचं असेल तर माझ्यातल्या राक्षसाला मारावंच लागेल. आईचं असं म्हणणं आहे की मी मारलंय ममताताईंना. मी खून केलाय त्यांचा आणि मी तुझ्या जीवावर पण उठले आधी. हे शक्य आहे का? मी नाही करू शकत असं. आई, हेच नातं आहे आधी आपल्या दोघांमध्ये. मी इथे नसताना मला हाक मारलीस आणि मी इथे आहे तुझ्या समोर आता. मला माहिती होतं माझा मुलगा त्याच्या आईचाच विचार करत असणार, त्याला झोप नाही लागणार, म्हणून मी रागवू नकोस ना आधी, प्लीज प्लीज रागवू नकोस. रागवलास ना तर त्रास होतो मला. आय एम सॉरी. मी तसं करायला नको होतं, तसं वागायला नको होतं, पण मला ते राक्षसापासून सुटका हवी आधी, म्हणून केलं मी असं. माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. जेव्हापासून मला कळलंय ना की हा विरोचक राक्षस माझ्या अंगात वास करून राहिलाय, तेव्हापासून मी त्या त्रिनयना देवीच्या पाया पडते रे. तिला प्रार्थना करते की बाई ग, मला सोडव याच्या तावडीतून, वाचव मला, मला आई म्हणून जगायचंय रे आधी. तो राक्षस जेव्हापासून माझ्या अंगात आहे ना, तेव्हापासून किळस 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 वाटते मला स्वतःची. आणि तूही बोलला नाहीस माझ्याशी 2 दिवस, मला आई म्हणून हाक नाही मारलीस. आपल्या घरात असून, आपली माणसं आजूबाजूला असून मी एकटी पडले आधी. तुला असं वाटतं ना
की मी तुला मारण्याचा प्रयत्न केला. तसं नाहीये रे माझ्या बाळा. तो विरोचक राक्षस माझ्याकडून करून घेतोय सगळं. माझ्या पाठी लागलाय तो. माझा वापर करतोय. तो 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 माझ्या अंगात जागा झाला ना की त्याच्या हातातल्या कठपुतलीसारखं वागवतो तो मला. त्याला जावंय तेच करायला लावतो आणि मला ते करायला लागतं आधी. माझ्यातल्या आतल्या आईचं अस्तित्व पण पणाला लागलंय. मी हात जोडते, प्लीज समजून घे मला. मी नाही करत आहे. मला तू करायला लावते यात माझा काय दोष आहे. मला तुझी आई म्हणून जगायचंय. तुझा फुलणारा संसार बघायचा आहे. माझ्या नातवंडांबरोबर खेळायचंय. अडकले रे मी. अडकले. काहीच करता येत नाहीये मला. कोण वाचवेल मला या राक्षसापासून? की माझ्या सुनेच्या हातून मरणार आहे मी आधी. मी माझ्यातली आई जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेन आधी. कारण तुझी आई म्हणून जगणं हेच माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. प्लीज समजून घे मला, प्लीज. आणि तू झोप जाऊन नको त्रास करून घे. मी काही बरं वाईट करून घेणार नाही. खरंच सांगते. आत्या, काय झालं? तुम्ही बोलावलं मला? रुपालीबाई साहेब आंघोळीला गेले आहेत आणि अद्वैत साहेब ऑफिसला जायला तयार होतात. मी त्यांना फार वेळ एकटं नाही सोडू शकत. जरा लवकर सांगता का काय झालंय? मी मामांना फोन केला होता. आबांना? कशासाठी? मला त्यांना हे विचारायचं होतं की देवी आईचं आणि विरोचकाचं त्रेतायुगात जे युद्ध झालं त्याबद्दल त्यांना काही माहिती आहे का? किंवा आता तूही वावुशीत असताना देवी आईच्या पोथ्या, ग्रंथ, श्लोक वाचलं असशील. तिथे तुला असं काही उल्लेख आढळला का? मी वाचलंय, पण मी जे काही वाचलंय त्यात देवी आईची स्तुती, गौरव हेच सगळं आहे. युद्धाबद्दल कुठेच काही लिहिलं नाहीये. युद्धाबद्दल मी सुद्धा पहिल्यांदा वाचलं ते ग्रंथामध्येच. मामा सुद्धा हेच म्हणाले. आपल्याला असं एकाच अर्थावर अवलंबून राहून चालणार नाही. काय झालं आत्या? तुम्ही असं का बोलताय? देवी आईच्या आणि विरोचकाच्या त्रेतायुगातील युद्धाबद्दल कुठेही एखादा जरी उल्लेख आढळला ना तरी आपल्याला चौथ्या पेटीपर्यंत पोहोचायला मदत होईल. मी काय म्हणते, आपण वावुशीतल्या देवळात जाऊन यायचं का? चालेल. प्रत्येक शक्यता पडताळून पाहायलाच हवी आत्या. आणि तुम्ही म्हणताय तसं एखादी जागा, एखादी व्यक्ती, एखादी वस्तू किंवा एखादा साधा उल्लेख सुद्धा नवा अर्थ देऊ शकतो.
सेवक, विरोचकाचा सेवक. आत्या अद्वैत साहेब त्रेतायुगात विरोचकाचे सेवक होते. त्यांचा जन्म सर्प योनीत झाला होता, याचा अर्थ ते सर्प होते. आणि आता कलियुगात सुद्धा एक सर्प आहे जो रुपाली बाईसाहेबांना मदत करतो. तो आजही अस्तित्वात आहे. आत्या, मला असं वाटतं हा सर्पच कलियुगाला आणि त्रेतायुगाला जोडणारा एकमेव दुवा आहे. श्लोकात लिहिल्याप्रमाणे चौथी पेटी सिंहासनाखाली आहे आणि ते विरोचकाचं सिंहासन आहे असा अर्थ आपण काढलाय. त्यामुळे आता फक्त आणि फक्त तो नागच आपल्याला विरोचकाच्या सिंहासनापर्यंत म्हणजे चौथ्या पेटीपर्यंत पोहोचवू शकतो. अद्वैत आला नाही भेटायला आज. ठीक आहे, काहीच हरकत नाही. बाण सोडलाय तो बरोबर लागलाय. हा एकमेव आणि शेवटचा मार्ग होता, तो मी निवडलाय. बघू आता पुढे काय होतं. तसंही माझ्याकडे हरण्यासारखं काहीच नाहीये. या दोघींनी जी चौथी पेटी लपवली ना, तिथपर्यंत पोहोचायलाच हवं. तो माझा गुलाम नाग, तो फक्त मला गरज आहे तेव्हा मदतीला पोहोचायला हवा. गुलामा, नाव घेतल्या घेतल्या हजर झालास रे. असाच आज्ञाधारकपणे वागत राहा. कळतंय मला, तुला मला त्या पेटीपर्यंत घेऊन जायचंय ना, पण नेत्रामुळे शक्य होत नाहीये. असंच झालंय माझंही. मी काय म्हणते, तू त्या नेत्रालाच दंश का करत नाहीस? संपवून टाक सगळं. तुलाही शक्य नाहीये? माझंही असंच झालंय, अडकल्यासारखं. राक्षस असून मला काही करता येत नाहीये. काय शेखर भाऊजींना बोलवायला आले? नाहीये शेखर. ही केतकी नेत्राच्या सांगण्यावरून हेरगिरी करत नाहीये ना? असू शकतं. वेळ आल्यावर या केतकीचा सुद्धा काटा काढायला हवा. झाली सगळी तयारी? हे घ्या. Cheers. Cheers. साहेब, एक विचारायचं होतं तुम्हाला. काय? तो जो नाग आपल्याला दिसला होता, आधी घरात दिसला, मग गाडीत सुद्धा दिसला होता, तो पुन्हा दिसला का तुम्हाला?
म्हणजे तसं काही घडलं होतं? नाही. चौथ्या पेटीचं कोडं लवकरात लवकर सुटायला हवं. बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. पण ही चौथी पेटी आहे कुठे? विरोचकाच्या सिंहासनाखाली.